जगदंबे ओम नमो श्री जगदंबे नमन तुझ आंबे करून प्रारंभे दफावर थापतून दुनियाचा दफावर थापतून दुनियाचा दफावर थापतून दुनियाचा दफावर थापतून दुनियाचा शाही रहा महाराष्ट्राचा प्राण जय हा महाराष्ट्राचा प्राण शाही रहा महाराष्ट्राचा प्राण जय हा महाराष्ट्राचा प्राण शिव प्रभू गात गुणगान हो जी शिव प्रभू जगात गुणगान हो जी शिव प्रभू जगात गुणगान हो जी धीर धीर हा आदि नमन साधू संताला आदि नमन साधू संताला ज्ञानेश्वराला एकनाथाला तुकारामाला शांतीला साधत चढविला पूर्ण चढून शाहीचा झाला नगर जिल्हा शिवगाव तालुक्याला मुक्कामी भातोड गावाला पूर्ण चढून शाहीचा झाला शाही कल्याण गात पवाड्याला जी गात पवाड्याला जी गात पवाड्याला धीर 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 हा भूवैकुंठ भूमीवरी भूवैकुंठ भूमीवरी प्रवरीच्या देवी असे देवगडी दत्त मंदिर यावे पाहण्या दत्त मंदिर यावे पाहण्यात दत्त मंदिर यावे पाहण्या दत्त मंदिर यावे पाहण्यात गुरु भास्कर देवी आशीर्वादा गुरु भक्ती आशीर्वाद शाही कल्याण पवळ गाणार हो जी शैर कल्याण पवळ गाणार हो जी शैर कल्याण पवळ गाणार हो धीर 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 शाही माता खणवलेला डब शाही माता खणवलेला डब उडाली झोप झाला थरकाप मरणानो आळस झाला सोडा मर्दन आळत जरा सोडा मरणानो आळस झाला सोडा मर्दन आळत जरा सोडा रण मैदानी उडवा घोडा रण मैदानी उडवा घोडा शाहीराचा ऐका पोवाडा हो जी शैराचा ऐका पोवाडा हो जी शैराचा ऐका पोवाडा हो धीर 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 हा धन्य धन्य शिवाजी महाराज धन्य धन्य शिवाजी महाराज अवतरले वीर शिवनेरी वरची जाऊ माता पाळणा विजाऊ माता पाळणा हलविणार जाऊ माता पाळणा हलविणार विजाऊ माता पाळणा हलविणार महाराष्ट्र उद्धार करणार हो जी महाराष्ट्राचा उद्धार करणार हो जी महाराष्ट्राचा उद्धार करणार हो धीर 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 छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले महाराष्ट्राच्या कुशीत राजमाता जिजाऊ साहेबांच्या कुशीत शिवरायाच्या जन्मापूर्वी या महाराष्ट्राची अवस्था भर दिवसा स्त्रियांच्या वरती अत्याचार होत होता तरुण दिशाहीन झाला शेतकऱ्याला न्याय नव्हता आणि अशा वेळेला राजा शिंदखेड आणि राजा शिंदखेडचे लखोजी जाधव यांची एकुलती एक कन्या राजमाता जिजाऊ साहेब लक्ष्मीच्या पावलानं भोसल्यांच्या घरात आल्या संसाराला सुरुवात झाली शहाजी राजा शिविवा झाला आणि त्यावेळेला या महाराष्ट्राची अवस्था जिजाबाईनं पाहिली मासाहेब पळतच देवघरात गेल्या आणि आई जगदंबेला नवस केला काय म्हणाल्या नाही प्राता हिंदू धर्माला नाही प्राता हिंदू धर्माला जिजाबाई बोलती आंबेला जिजाबाई बोलती आंबेला एक बाळ द्यावा गे मला दैत्याचा नाश करण्याला
देवी समोर पदर पसरीला आई भवानी पावन अवसाला पावन अवताला जिराजी पावन अवताला जिराजी पावन अवताला जिराजी रजी जगदंब जगदंब आई भवानी एक बाळ दे मला. जिजाबाईनं देवीला नवस केला. आदरणीय आमचे गुरुवर्य पूजनीय वंदनीय कैलासगिरीजी बाबा या ठिकाणी उपस्थित आहेत. मी बाबांना वंदन करतो. जगदंब आई भवानी किती दिवस हे चालणार. महासाहेबानं देवीला नवस केला. काय म्हणाल्या, नाही प्राता हिंदू धर्माला. जिजाबाई बोलती आंबेला एक बाळ द्यावा गे मला. दैत्याचा नाश करण्याला देवी समोर पदर पसरीला. आई भवानी पावन अवसाला पावन अवताला जिराजी पावन अवताला जिराजी पावन अवताला जिराजी रजी रजी. आणि काही दिवसाचा काळ गेला आणि जगदंबेनं महासाहेबाला प्रसाद दिला. प्रसाद आंबेनं दिला. प्रसाद आंबेनं दिला. डोहाळे लागले जिजाला. डोहाळे लागले जिजाला. सांगती शाजी राजाला शाही राजाला जिराजी शाही राजाला जिराजी शाही राजाला जिराजी रजी रजी. शहाजी राजाला कळालं जिजाऊला डोहाळे लागले. शहाजी राजे जवळ येतात. बायकोला विचारलं, राणी साहेबा डोहाळे लागलेत, काही खावंसं वाटतंय का. डोहाळे लागले की महिला मंडळाला काही काही गोष्टी खाव्याशा वाटतात. कोणाला दही आवडतं, कोणाला तूप आवडतं, कोणाला शिरा आवडतो, कोणाला लाडू आवडतात, कोणाला कवठ आवडतं, कोणाला चिंच आवडते, काही काही तर खडे मातीच खातात. हे असे खडे खाणं माती खाणं आपल्या महासाहेबांचे डोहाळे नव्हते. काय मागितलं आपल्या पतीकडं, डोहाळे ऐकायचे. काय हवंय, तुमचा पोशाख हवा मला. तुमचा पोशाख हवा मला. पोशाख राजानं दिला, कमरेला शेला बांधिला. चिरे टोप घातला डोक्याला, तलवार होती कमरेला. खबरदार शब्द उमटला. शब्द उमटला जिराजी शब्द उमटला जिराजी शब्द उमटला जिराजी रजी रजी. राजन, मला असं वाटतं मी घोड्यावर बसावं, सह्याद्रीच्या कडकापरात घोड्यावरती दौडावं आणि पोटातल्या बाळाला म्हणावं, बाळा माझ्यावर रागू नकोस बर का. तुझी आई तो गर्भात असताना तुला घोड्यावरती का बसवते. उद्या तुझा जन्म झाला, तुला असंच घोड्यावरती बसून या रयतेचं काम करायचे बाळा. तुझा सराव व्हावा म्हणून तू पोटात असताना मी घोड्यावर बसते बाळा. माझ्यावर रागू नकोस. हे मासाहेबांचे गर्भसंस्कार आहे. 9 महिने 9 दिवसाचा काळ झाला आणि मासाहेब मुक्कामाला गेल्या शिवनेरी गडावर. कुठे आहे शिवनेरी गड. पुणे जिल्ह्यामध्ये जुन्नर तालुका आणि जुन्नरच्या जवळ शिवनेरी नावाचा गड. तारीख
19 फेब्रुवारी 1630 तिथीप्रमाणे फाल्गुन वद्य द्वितीया उत्तरायण शिशिर ऋतू आणि वार शुक्रवार या दिवशी महाराजांचा जन्म कुठे झाला? मुलांनी बोला, कुठे झाला? शिवनेरी, पुणे जिल्हा, जुन्नर तालुका, शिवनेरी नावाचा गड. तारीख 19 फेब्रुवारी 1630 तिथीप्रमाणे फाल्गुन वद्य द्वितीया उत्तरायण शिशिर ऋतू आणि वार होता शुक्रवार. या दिवशी महाराजांचा जन्म शिवनेरी किल्ल्यावरती झाला असला तरी 19 फेब्रुवारीच्या अगोदर 3 दिवस महासाहेबांचा मुक्काम कुठे होता माहिती आहे? नृषय युवा मंच. कारण व्हॉट्सअप, इंस्टाग्राम, फेसबुक हे उघडताना बाकीच्या गोष्टी आपण पाहतो, हे सुद्धा सापडेल तुम्हाला पाहिलं तर, पण बघितलं पाहिजे. 3 दिवस अगोदर बाबाजी महासाहेबाचा मुक्काम होता नगर जिल्ह्यामध्ये संगमनेर तालुका. आणि संगमनेरच्या जवळ एक पेमगिरी नावाचा किल्ला आहे, तिथे होता. म्हणजे अजून 2 दिवसात महासाहेबाचा मुक्काम जर नगर जिल्ह्यात वाढला असता तर छत्रपती शिवरायाच्या जन्माची नोंद पुणे जिल्ह्याऐवजी नगर जिल्ह्यात, जुन्नर ऐवजी संगमनेर तालुक्यात, शिवनेरी ऐवजी पेमगिरीच्या किल्ल्यावर झाली असती. पण त्यावेळेला तो किल्ला महासाहेबांच्या सुरक्षिततेच्या कारणास्तव सोडावा लागला आणि रातोरात महासाहेबांची रवानगी पेमगिरीवरून शिवनेरीवरती केली. आणि 19 फेब्रुवारी 1630 सकाळ झाली, दुपार झाली आणि सायंकाळच्या वेळेला ऐका सावखेडचे गुणीजन मंडळी, सूर्य ज्या वेळेला उगवतो त्यावेळेला त्या सूर्याचा रंग आहे भगवा. दुपारच्या वेळेला त्या भगव्याकडे बघण्याची हिम्मत कुणाची होत नाही मध्यावर सूर्य आल्यानंतर. आणि सायंकाळच्या वेळेला सूर्याचा रंग पुन्हा काय होतो? भगवा. पण त्या वेळेला या सूर्याचा सूर्य अस्त होत होत आला सायंकाळच्या वेळेला आणि नवा भगवा शिव सूर्य उदयाला आला. किल्ल्यातून एक बाई पळत आली. अहो अहो, ऐकलत का? काय झालं? मासाहेब प्रसूत झाल्या, मुलगा झाला, मुलगा मुलगा झाला, मुलगा झाला, मुलगा झाला. कुणाला? मुलगा झाला जिजाऊ साहेबाला, मुलगा झाला शहाजी राजाला, मुलगा झाला सह्याद्रीला, मुलगा झाला महाराष्ट्राला, नवे नवे मुलगा झाला भारत मातेला. छोटस बाळ पाळण्यात घातलं आणि काही भगिनींनी पाळण्याची दोरी हातात धरली आणि त्या म्हणू लागल्या, पहिल्या दिवशी पहिला प्रकार, पहिल्या दिवशी पहिला प्रकार, साक्षात शिवाण धरला अवतार, साक्षात शिवाण धरला अवतार, डोळ्यांनी पाहून हा चमत्कार, डोळ्याने पाहून हा चमत्कार, आश्चर्य करती नारी आणि नर, जो बाळा गोर जो दोरे जो, आश्चर्य करती नारी आणि नर, जो बाळा जो दोरे जो दोरे जो. दुसऱ्या दिवशी दुसरा थाट, गर्दी झाली मिळे ना वाट, गर्दी झाली मिळे ना वाट, स्त्रियांची गर्दी जमली अफाट, जो जो रे बाळा जो जो रे जो, स्त्रियांची गर्दी जमली अफाट, जो बाळा जो जो रे जो जो रे जो. तिसऱ्या दिवशी तिसरा रंग, किल्ल्यात नारी झाल्यात दंग, किल्ल्यात नारी झाल्यात दंग, एकमेकीवर फेके तिरंग, जो बाळा जो रे जो रे जो, किल्ल्यात नारीवर पिकली रंग, जो बाळा जो जो रे जो जो रे जो. चौथ्या दिवशी चंद्राच्या कळा, शोभू लागल्या जिजाईच्या बाळा, जो बोला गेल्या जिजाईच्या बाळा, हातानं लावी
लाविला चंदन टिळा हाताना लाविला चंदन टिळा प्रसन्न केले जिजाईच्या बाळा जो जो रे बाळा जो जो रे जो प्रसन्न केले जिजाईच्या बाळा जो बाळा जो जो रे जो जो रे जो एक कडवं महिला मंडळ माझ्या मागं म्हणा लाजू नका संत महंतांची ही भूमी आहे सावखेडा सामान्य भूमी नाही भूमीमध्ये खूप मोठी ताकद आणि शक्ती आहे आणि इथल्या मायमावल्यांना मला माहिती आहे इथल्या मायमावल्या अत्यंत स्वरामध्ये गातात असं मला कळालेलं आहे फक्त एक कडवं माझ्या मागे म्हणा 12 दिवसाचे बारसे झाले आवाज येऊ द्या थोडासा आवाज वाढा 12 दिवसाचे बारसे झाले शिवाजी नाव बाळा ठेवले माताजी जाई हर्षून बोले सोहळा पाहून नेत्र निवाले दो दो रे बाळा दो दो रे दो सोहळा पाहून नेत्र निवाले जो बाळा जो जो रे जो जो रे जो सोहळा पाहून नेत्र निवाले दो दो रे बाळा दो दो रे दो सोहळा पाहून नेत्र निवाले जो बाळा जो जो रे जो जो रे जो अशा रीतीनं बाळाचं नाव पाळणा बांधला आया बाया जमल्या काय नाव ठेवायचं बाळाचं एक तर गड होता शिवनेरी शिवाई देवीचं मंदिर यावरून मासाहेबांना बाळाचं नाव ठेवलं शिवाजी 3 अक्षरी शब्द आहे पण अर्थ मोठा आहे ऐका शिका वाचा जिंका ते नाव शिवाजी आहे महाराज परवा दिवशी आपल्या आशीर्वादानं कोल्हापूरमध्ये खूप मोठा कीर्तन महोत्सव झाला पण एका इंजिनियर तरुण मुलानं मला प्रश्न केला होता पण बाबांच्या गुरुवर्य भास्करगिरी बाबा कैलासगिरीजी बाबा या संत मंडळीच्या आशीर्वादानं समर्पक उत्तर देण्याचा योग आला त्यांनी मला विचारलं कल्याण महाराज शिवाजी महाराज देव आहेत का तर त्याचं उत्तर असं आहे शिवाजी राजे आहेत शिवाजी राजे भक्त आहेत शिवाजी राजे संत आहेत आणि शिवाजी राजे प्रत्यक्ष भगवान शिवजींचा दुसरा अवतार म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आहे आणि म्हटलं कदाचित शिवाजी महाराज देव नाहीत ऐका कदाचित शिवाजी महाराज देव नाहीत पण देवळातला देव आजही ज्यांच्यामुळं देवळात सुरक्षित आहे ते शिवाजी महाराज देवापेक्षाही कमी नाही म्हणून मुलगा कसा असावा बाबा आता संभाजी महाराजांची जयंती आहे जी टॉकीजला आपण सुद्धा कीर्तन बघा माझी विनंती आहे संध्याकाळी 6 वाजता अभंग छान घेतला ऐसा पुत्र देई संता तरी त्या आवडी पंढरीनाथा गीता नित्य नेमे वाचे ज्ञानेश्वरी प्रेमे संतांच्या चरणा करी मस्तक ठेंगणा कन्या भावी भागीरथी तुझे प्रेम जिचे चित्ती ऐशे करी संत जना दाशी जनीच्या निधाना मुलगा कसा असावा मुलगा असावा छत्रपती शिवाजी राजांच्या सारखा मुलगा कसा असावा क्षात्रवीर धर्मवीर संभाजी राजांच्या सारखा मैत्री कशी असावी मैत्री असावी मर्यादा पुरुषोत्तम भगवान रामचंद्रजी आणि सुग्रीवासारखी मैत्री असावी श्याम कन्हैया श्री कृष्णजी आणि सुदामा सारखी मैत्री असावी छत्रपती शिवाजी महाराज आणि मावळ्यांच्यावरती जीव ओवाळून टाकणाऱ्या शिवरायासारख्या आणि असंख्य मावळ्यासारखी मैत्री असावी धर्मवीर संभाजी महाराज आणि कवी चांदोगामात्य कवी कलशासारखी शेवटच्या श्वासापर्यंत शंभूराजाला सोडलं नाही प्राण दिला मैत्री खऱ्या अर्थानं अशी असावी अशी माणसं या महाराष्ट्राच्या भूमीत जन्माला आली अशी माणसं की ज्यांनी
विषय तो त्यांचा पूजनीय बाळकृष्णजी बाबा झाला नारायण नावडे जनधन माता पिता निर्वाणी गोविंदा से मागे पुढे काहीच साकडे पडून दे तुका म्हणे सत्य कर्मा भावे साय घातलिया भय नरका जाणे अशी माणसं या महाराष्ट्राच्या भूमीत जन्माला आली. त्याचपैकी एक सामान्यातला सामान्य शिवसैनिक बाबाजी राजूभाऊ. मी अनेक त्यांच्या क्लिपा पाहिल्या, केवळ इथंच नाही तर कोल्हापूरमध्ये देखील. ते कदाचित कसं पोहोचलं असेल मला माहीत नाही, पण कोल्हापुरामध्ये देखील या माणसाच्या बद्दल, आमच्या खऱ्या शिवसैनिकाबद्दल एकाने विचारलं की म्हणे आम्हाला स्वतःला अनुभव आला की ज्या ज्या ठिकाणी 5-5 लाख रुपये काहीतरी सर्जरी करण्याकरता लागतात, खर्च येतो, अशा ठिकाणी फक्त राजूभाऊला फोन करावा आणि त्यांनी मात्र बाकीची सगळी व्यवस्था करावी. आणि शिवाय जे काही येईल, गावातली मंदिर असतील त्यांना रंग देणं, ती त्या पद्धतीनं सेवा करणं, आजच्या काळात कोण करतं एवढं नाही का? या धकाधकीच्या जीवनात माझं 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 सगळं आपलं आहे, तुझं तेही माझं आणि माझं तेच माझं, असं सुद्धा ज्याची आजची वृत्ती आणि प्रवृत्ती आहे. आणि अशा काळामध्ये शिवसेना प्रमुख, हिंदू हृदय सम्राट, की त्यावेळेला असं म्हणायचे की मुंबई त्यावेळेला थांबायची ती 2 कारणानं. आपल्या रामानंद सागर यांचं त्यावेळेला रामायण चालायचं टीव्हीवर, त्यावेळेला सगळे लोक बघायचे. आणि दुसरी म्हणजे बाळासाहेबांचं भाषण असलं की मुंबई स्तब्ध. आणि जमलेल्या माझ्या तमाम एकदा शब्द आला रे आला की अंगावरती शहारे उभा राहायचे. हे सामान्य नाही. म्हणून काही काही वेळेला राजकारणात राहून देखील अशी काही मंडळी जन्माला येतात की ती आपल्या कुळाचा, आपल्या राष्ट्राचा आणि आपल्या देशाचा सन्मान वाढवतात. अशी मुलं खऱ्या अर्थानं पाहिजे. म्हणून तेच काम एक निष्ठावान शिवसैनिक. आजकाल निष्ठा कमी आहे, निष्ठी जादा आहे. निष्ठा नाही राहील, निष्ठी जास्त झाली म्हणून त्याच्यात समाधान नाही. पण असेल त्याच्यासह, नसेल त्याच्याशिवाय. वेगवेगळ्या ठिकाणी मी त्यांच्या क्लिपा पाहिल्या, व्हिडिओ क्लिप मला त्यांनी बऱ्याचशा दाखवल्या, ऐकवल्या, बाकीच्या लोकांची मनोगत पाहिली. आणि खरंच बाबा अशा माणसाकरता अभंग संयुक्तिक ठरतो. अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा, माझी या सकळा हरीच्या दासा, कल्पनेची बाधा न हो कोणे काळी, ही संत मंडळी सुखी असो त्यातही अहंकाराचा वारा न लागो राजसा, माझ्या विष्णुचा भाविकासी पण कुणाला नामा म्हणे तया असावे कल्याण, ज्या मुखी निधान पांडुरंग. मनुष्य कुठे जन्माला आला याला महत्व नाही, तर तो जन्माला येऊन त्यानं काय केलंय याला महत्व आहे. किती दिवस जगलो आम्ही याला महत्व नाही, आपण कसे जगलो याला महत्व आहे. बाबांजीच्या समोर माझ्यासारख्या लेकरानं काय बोलावं, परंतु ऋषी भगवान आणि बाबाजी हेच मला शक्ती आणि बुद्धी देतात. अरे 16व्या वर्षात काय पराक्रम करावा. शिके 1212 ते टीका केली ज्ञानेश्वरे. सच्चिदानंद बाबा तरी लेखको जहाला त्रिभुवन एक पवित्र नादी पंचकोश क्षेत्र, जे ते जगाचे जीवन सूत्र श्री महालयासे. 16व्या वयात ज्ञानेश्वरी व्हावी आणि 22व्या वर्षी आळंदीला नुसती समाधी नाही तर संजीवन समाधी व्हावी. कारण 1972ला काही मंडळीनं माऊलींचं अस्तित्व समाधीत आहे का शोधण्याचा प्रयत्न केला होता, पण त्यांचा प्रयोग यशस्वी झाला नाही. याचं कारण त्यांनाच प्रचिती आणि अनुभूती आली, असं काही त्यांना साक्षात्कार झाला आणि त्यांनी मान्य केलं की नाही, माऊली कालही होते आजही आहेत आणि माऊली सूर्यचंद्र असोपर्यंत समाधीत आहेत, शिवाय संजीवन समाधी आहे. 22व्या वर्षी. उदाहरण नंबर 2, बाबा छत्रपती शिवाजी महाराज. किती आयुष्य मिळालं माहिती आहे? 19 फेब्रुवारी 1630 जन्म आणि 3 एप्रिल 1680 महाराजांचं महानिर्वाण. किती वय झालं? 50. आणि 50 वर्षाच्या वयात माणूस म्हातारा होतो. एका बाबानं वक्तव्य केलं, मला टीका टिप्पणी नाही करायची, पण तुम्हाला छत्रपती खरे कळालेत का? अरे शेवटच्या श्वासापर्यंत माझे राजे खणखणीत ठणठणीत बोलत होते आणि शेवटी सगळ्यांना सांगितलं आता तुम्ही बाहेर जा, मला स्मरण करू द्या. आणि सगळ्याला बाहेर काढून दिलं. रायगडावरती महाराजांनी शांतपणे डोळे मिटले आणि भगवंताचं नामस्मरण करत करत निर्माण केलेलं स्वराज्य डोळ्यापुढे साठवलं, महाराष्ट्र साठवला, साधू संतांची परंपरा डोळ्यापुढे साठवली आणि छत्रपती शिवरायासारख्या महात्म्यानं अगदी हसत खेळत चालता बोलता फक्त वयाच्या 50व्या वर्षी जगाचा निरोप घेतला. हा इतिहास महाराष्ट्रात येताना प्रत्येकानं वाचलाच पाहिजे, ऐकलाच पाहिजे आणि अनुभवलाच पाहिजे.
सामान्य गोष्ट नाही. आणि शिवरायाच्या स्वराज्याला जगदवंदनी श्रीमंत तुकोबारायाचा आशीर्वाद मिळाला. हे स्वराज्य फुललं म्हणून हे हिंदवी स्वराज्य व्हावं ही श्रींचीच इच्छा म्हणून प्रतिज्ञा झाली आणि महाराष्ट्राला जाणता राजा मिळाला. आणि 50 वर्ष वय. उदाहरण नंबर 3 बाबा धर्मवीर संभाजी महाराज. तरुणानो, मी तुम्हाला हात जोडतो, विनंती करतो तुम्हाला, राजू भाऊंच्या अभिष्ट चिंतन सोहळ्याच्या निमित्तानं तुम्ही शंभूराजी वाचा, ऐका, पहा, अनुभवा, कळेल काय होते राजे. सकाळी एका कीर्तनामध्ये मी सांगितलं की आजकाल झुकेगा नाही साला, हे असं झुकेगा नाही साला म्हणून मुलांना तो पुष्पा चित्रपट दाखवण्यापेक्षा आमचा देव, आमचा देश, आमचा धर्म आणि आमची संस्कृती याकरता झुकेगा नाही साला म्हणून मुलांना धर्मवीर संभाजी राजांचा छावा दाखवा. अरे शिवरायांनी तरी काही वेळेला तह केला, होय केला. काय केला माहितीये? मोगलांचं सैन्य 10,000 असावं आणि महाराजांचे मावळे फक्त 1,000 असावे. 10,000च्या पुढे 1,000चा निभाव लागणार नाही, मावळ्यांचा प्राण जाईल. त्यावेळेला महाराजांनी एक पाय मागे घेतला. काही किल्ले त्यावेळेला मोगलांना दिलेही, ही सत्य आहे. पण माहितीये, वाघ झेप घेताना एक पाय मागे घेतो मग झेप घेतो, ते काम छत्रपती शिवबाराजानं केलं आणि गेलेले स्वराज्यातले किल्ले पुन्हा स्वराज्यात आणले आणि स्वराज्य घडवलं. याच्या उलट शिवरायाच्या नंतर 9 वर्ष स्वराज्य आपल्या खांद्यावरती पेलणारा, एकाही लढाईत न हारणारा, एकदाही शत्रूला शरण न जाणारा, एकदाही शत्रूशी तह न करणारा, एकदाही शत्रूला पाठ न दाखवणारा, 14 भाषेवर प्रभुत्व असणारा, बुधभूषणम नावाचा संस्कृत ग्रंथ लिहून पंडिताचा महापंडित झालेला महायोद्धा, क्षात्रवीर, धर्मवीर संभाजी महाराज आहे. आणि बाबा वयाच्या अवघ्या, ऐका तरुण मंडळी, वयाच्या अवघ्या 32व्या वर्षी धर्मासाठी प्राण दिला. किती दिवस जगले महत्व नाही, कसे जगले. तुका म्हणे एक मरणची सरे, उत्तमची उरे, कीर्ती मागे असा हा महाराष्ट्र घडला. राजांचा जन्म झाला, बाळाचं नाव शिवाजी ठेवलं आणि मग आनंद झाला जिजामातेला. पाहून छोट्या बाळाला न उमाबाई बोलली जिजाला, काय ठेवायचं याच्या नावाला. जिजाबाई बोलल्या सर्वाला, शिवाजी ठेवा नावाला, ठेवा नावाला जिजाजी, ठेवा नावाला जिजाजी, ठेवा नावाला जिजाजी. शिवनेरीत पाळणा बांधिला, शिवनेरीत पाळणा बांधिला, जिच्या हाती पाळण्याची दोरी ती या राष्ट्राला उतरी. तुकोबाराय म्हणतात, गुडिया तोरणे करती कथा गाती गाणे. तसं शिवनेरीवरती जन्म झाला आणि काय झालं? एकच राजा इथे जन्मला, शिवनेरी किल्ल्यावर माझ्या राजाच नाव गाजते. गड किल्ल्याच्या दगडावर माझ्या राजाचं नाव गाजते. गड किल्ल्याचं दगडावर
मनातून भगवा झेंडा दिसल्यावर भगवा झेंडा दिसल्यावर भगवा झेंडा दिसल्यावर आठवण येते मनातून भगवा झेंडा दिसल्यावर भगवा झेंडा दिसल्यावर भगवा झेंडा दिसल्यावर प्राणपणाने लढले मावळे भरोसा त्या राजावर भरोसा त्या राजावर भरोसा त्या राजावर म्हणून पुन्हा जन्म घ्या हीच इच्छा पुन्हा जन्म घ्या हीच इच्छा शिवभक्ताच्या हृदयावर छत्रपती शिवाजी महाराज की जय ऋषी भगवान की जय माझ्या राजाचं नाव गाजतई गड किल्ल्याच्या दगडावर माझ्या राजाचं नाव गाजतई गड किल्ल्याच्या दगडावर माझ्या राजाचं नाव गाजतय गड किल्ल्याच्या दगडावर माझ्या राजाचं नाव गाजतय गड किल्ल्याच्या दगडावर एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर माझ्या राजाचं नाव गाजतई गड किल्ल्याच्या दगडावर माझ्या राजाचं नाव गाजतय गड किल्ल्याच्या दगडावर माझ्या राजाचं नाव गाजतय गड किल्ल्याच्या दगडावर गड किल्ल्याच्या दगडावर गड किल्ल्याच्या दगडावर गड किल्ल्याच्या दगडावर असं तुमची जर टाळी मिळाली ना कलाकार असो कीर्तनकार असो त्याला काय होतं जरा हुरूप येतो म्हणून अधूनमधून वावा क्या बात है असं म्हणत जा आम्हाला मग जरा आम्हाला हुरूप येतो नाही तर आम्ही वरडायचं बिंबीच्या देठापासून बरं हा पोवाडा आहे पोवाडा गावा मर्दानी ऐकावाही हा पोवाडा ऐकताना सुद्धा बघा महाराज सुद्धा बसलेत पण अगदी किती छान असं मनगट मस्तक मेंदू मनका मान आणि पाठीचा कणा पोवाडा ऐकताना वाकून बसायचा नाही असं फ्रेश वा आणि असे चेहरे पुढे असल्यावर आम्हाला जरा हुरूप येतो आणि आशीर्वादाला महाराज आहेत आता त्याच्यामुळे काही कमी नाही पाठीमागे छत्रपती अधिष्ठान ऋषी भगवान आहेत आपण सगळे आणि अशी माणसं पुढे असले की आम्हाला हुरूप येतो आणि नाहीतरी या 9-10 महिन्यात काय झालं काही नाही ज्या ज्या गावात मी कीर्तनाला जातो पोवाड्याला जातो ना बाबा त्या गावातल्या लोकांपेक्षा महिला मंडळ जरा खुश असतं काय भानगड गड्या लाडकी बहीण आलेत का पैसे आलेत आता आले का नाही येतील ना हा कारण आता बरेच 4 व्हीलर दारात कट हा सरकारी नोकरीला घरातलं कोणी कट असं एकदम कट होऊ नये मग बस कारण भरोसाच नाही महाराज कधी काय होईल पण तुम्ही भोळ्या तुम्हाला फसवलं रे भोळ्या तुम फसल्या तुम्ही तर महाराज असंच काय हो 1,500 रुपये तुमच्या एकटीचे नाहीत हे तुम्हाला सरकारनं सांगितलंच नाही आणि ते तुमचे कसे नाहीत हे सांगण्याकरता विरोधी पक्षाच्या वतीनं माझी निवड केलेली आहे खरंच तुमचे नाही तर महाराज असं काय बोलता 1,500 रुपये आमच्या हातामध्ये येतात आणि तुम्ही म्हणतात ते तुमचे एकटीचे नाही होय 1000 तुम्हाला आणि वरचे 500 रुपये कोणाला माहिती आहे GR वाचा त्याच्यात लिहिलेलं आहे ज्या ज्या ठिकाणी कल्याण महाराजाचं कीर्तन किंवा पोवाडा असेल कीर्तन संपल्यानंतर ते मला द्या असं GR मध्ये सांगितलेलं आहे काही इकडे यायचंच नाही भाऊ तिकडे येणंच नको त्या तशाच निघून जातील लक्षात घ्या आम्हाला नको तुम्हाला आणखी मिळो म्हणजे मिळाले तर आगामी आणखी मिळो त्याच्याबद्दल काही नाही परंतु आनंद आहे म्हणून असे प्रसन्न चेहरे असले की मन करारे प्रसन्न मन प्रसन्न पाहिजे मन प्रसन्न असलं की त्या कलाकाराला एक पोवाडा गाताना उत्साह येत असतो असा राजांचा जन्म शिवनेरी किल्ल्यावरती झाला महाराज एक वैशिष्ट्य सांगू महाराजांचं एवढे कडकोट किल्ले महाराजांनी जिंकले पण एकाही किल्ल्याला
स्वतःचं नाव न देणारा राजा छत्रपती शिवाजी महाराज आहे. शिवरायगड कुठेही नाही, कुठेच नाही. पण योगायोग पहा, नाहीतर आता शासनानं दिलेलं घरकुल असू द्या, शौचालय असू द्या, तिथं नाव टाकावं लागतं, कोणत्या योजनेतलं ते दाखवावं लागतं, आहे का नाही? त्याच्याशिवाय पुढचा हप्ता मिळत नाही. मग एवढं मोठं गडकोट किल्ले जिंकणारे महाराज टाकू शकत होते नाव, पण टाकलं नाही. उलट मावळ्यांचा सन्मान केला. ती गजापूरची घोडखिंड बाजी प्रभू देशपांडेंच्या पराक्रमानं पावन झाली. त्या खिंडीला महाराजांनी नाव दिलं पावन खिंड. लहानपणापासून साथ देणारा जीवाचा जिवलग स्वतःच्या मुलाचं लग्न बाजूला ठेवतो आणि स्वराज्याकरता प्राणाचं बलिदान करतो. सिंहासारखा असणारा आपला मित्र शहीद झाला. त्या कोंढाणा किल्ला मिळवण्याकरता त्याची आठवण म्हणून कोंढाण्याला महाराजांनी नाव दिलं सिंहगड. शिवा नावी समाजाचा होता. शिवा काशीत दिसायला राजांच्या सारखा होता. चालणं, बोलणं, उठणं, बसणं, शरीर महाराजांच्या सारखं. एक दिवस महाराजांनी त्याला बोलावून विचारलं, शिवा 4 महिने झाले पन्हाळगडाला कैद आहोत, एक काम करशील का? मला बहिर्जी नायकानं सांगितलंय की तू जर पोशाख केला तर माझ्यासारखा दिसतो म्हणे. अहो राज काय बोलताय, एक काम करशील का शिवा? सांगा राज. एकच काय, प्रसंगी प्राणाचं बलिदान करील. राजाने सांगितलं, सिद्धी जोहाराच्या छावणीवरती प्रति शिवाजी बनून जायचं आणि अशी अफवा पसरायची की शिवाजी महाराज तह करायला येत आहेत, त्याच्यामुळे पहारा आता थोडा ढिल्ला केला तरी हरकत नाही, अशी अफवा पसरून दिली. राजाने स्वतःचा पोशाख आणला, शिवा काशीदला दिला. अंगरखा घातला, शेला, तलवार, शिवगंध, शिरस्त्राण माथ्यावरती ठेवलं, कानामध्ये कुंडल, गळ्यामध्ये माळा. आणि महाराजांनी स्वतःचे जोडे शिवा न्हाव्याच्या समोर ठेवले. त्यावेळेला त्याचे डोळे भरून आले. राज, एक तर तुमचा पोशाख मी अंगावरती घातला हेच मला ओझं झालंय, आता पायीची वाहन पायी बरी, हे मात्र मला करायला लावू नका. नाही शिवा, संशय आला नाही पाहिजे. आता सगळा झालाय, प्रति शिवाजी दिसायला लागलाय माझ्यासारखा, ही गोष्ट करावी लागेल तुला. पूर्ण पोशाख तयार झाला. 2 फोटो हातामध्ये घेतले आणि जर विचारलं शिवा काशीद कोणता आणि शिवाजी महाराज कोणते, ओळखत नव्हते. इतके आता दिसायला सारखे होते, संशय कोणाला येणारा नव्हता. दोघे बोलत होते तेवढ्यात बाजी प्रभू देशपांडे समोरून येतात. शिवाजी महाराज थोडे आडबाजूला झाले. शिवा न्हावी तिथंच होता. बाजी प्रभू जे आले, शिवाजी राजे समजून त्यांनी शिवा काशीदला मुजरा केला. शिवा काशीद देखील गप नाही बसला बरं का. महाराजांच्या सारखं बोलला, काय नाना, अहो तयारी झाली का? हो राज, पुन्हा मुजरा. आणि मग खरे शिवाजी महाराज आतून हसत हसत आले आणि म्हणाले, पाहिलत नाना, पाहिलत? 24 तास जवळ असणाऱ्या माणसाला जर शिवा काशीद ओळखला जात नाही, शत्रूची काय विषाद आहे. याला शिवाजी राजा नाही म्हणायची. आणि त्याच दिवशी ठरलं, महाराज अंधार रात्रीचा फायदा घेऊन पहारा ढिला झाला. राजे जातात. शिवा काशीद सिद्धी जोराच्या छावणीकडे जाताना महाराजांनी पाहिलं, कडकडून मिठी मारली आणि राजाने एक प्रश्न केला, शिवा माझ्या समोर तू माझं केलेलं सोंग माझ्या समोर ठीक आहे, पण शत्रूच्या छावणीवरती गेल्यानंतर जोपर्यंत ओळखणार नाही तोपर्यंत हे सोंग चालेल, टिकेल, पण त्यांना कळाल्यानंतर या केलेल्या सोंगाचं तुला काय बक्षीस मिळेल याची कल्पना आहे? काय म्हणावं त्यानं? शिवाचे डोळे भरून आले. राजांचे पाय धरले, डोळ्यातल्या अश्वांनी महाराजांचे पाय धुतले आणि म्हणाला, राज माहिती आहे मला या सोंग्याचं काय बक्षीस मिळणार आहे, हे मला अगोदरच माहिती आहे. मी तिथे गेल्यानंतर
जोपर्यंत माहित नाही तोपर्यंत सर्व व्यवस्थित राहील, पण त्यांना ज्यावेळेला कळेल मी शिवा नावी आहे त्यावेळेला राज ते मला मारतील. परंतु आनंद एका गोष्टीचा आहे राज, ते मला मारत असताना शिवा नावी म्हणून मारणार नाही, शिवाजी राजा म्हणून मला मारायची संधी मिळणार आहे राज. आणि माझ्या येणाऱ्या अनेक पिढ्यांचा उद्धार होईल राज. तुम्ही रडू नका, तुम्ही विशाळगडाकडे जा. सिद्धी जोहार बसलेला होता. शिवा काशीद आला, स्वागत केलं. चर्चा सुरू झाली आणि अफजल खानाचा मुलगा फाजल खान त्याला कुणीतरी सांगितलं शिवाजी महाराज तह करायला आले. तो म्हटला क्या शिवाजी यहां? ये कैसे हो सकता है? ये हो नहीं सकता. चलो देखते हैं. रागा रागा नाला तलवार काढली. मेरे आपा जान के कातिल शिवाजी राजे, अब मैं तुझे जिंदा नहीं छोडूंगा. तलवार काढली. सिद्धी जोहारच्या छावणीत आला आणि समोर शिवा काशीदला पाहिल्याबरोबर तलवार पुन्हा म्यान केली आणि म्हणाला, जोहर साहब अपनी आंखों ने भी धोखा खाया. क्या हुआ? क्या बकबक कर रहे हो फाजल? जी हाँ, मैं यकीन के साथ कह सकता हूं ये शिवाजी नहीं है, ये नकली है. बाबाजी आता प्रश्न असा पडतो, कुणालाच ओळखलं नाही. बाजीप्रभू देशपांडे ते स्वतः तिथं होते, त्यांनी शिवाजी राजा समजून शिवा नाव्याला मुजरा केला. आतापर्यंत अनेक घटका निघून गेले तर कुणालाही कळलं नाही की शिवा काशीद आहे. सगळे म्हणायचे होते शिवाजी राजाच आहे. सिद्धी जोहारला पटलं शिवाजी राजाच आहे. मग फाजल खानला असं काय कळालं की त्यानं सांगितलं हे नकली है? त्याचं कारण होतं. कारण सांगून पुढे जातो एकाच मिनिटात. अफजल खानाचा वध झाला. कारण अफजल खानाचा वध झाला त्यावेळेला कृष्णा भास्कर यांनी महाराजांच्या वरती तलवार चालवली. 2 वेळा वार केला. शिवाजी राजे म्हणाले माफ करा, आपण ब्राह्मण आहात आणि आमच्या पिताजीची शिकवण आहेस, गायी गो ब्राह्मण गायी यांचं पालन करा, संरक्षण करा. मी तुमच्या पाया पडतो, मी तुम्हाला वंदन करतो. विनंती आहे माझी कृष्णा भास्कर मागे फिरा. तरी सुद्धा कृष्णा भास्करांना ऐकलं नाही आणि महाराजांच्या वरती वार केला. त्यावेळेला कृष्णा भास्करचा वार महाराजांच्या जिरेटोपाला लागला. जिरेटोप खाली पडला, पण त्यावेळेला त्याची तलवार महाराजांच्या कपाळावरती लागली. ती खून ताजी होती. ऐका, ती खून ताजी होती. मग तुम्ही म्हणाल प्रतापगडचा रणसंग्राम, पन्हाळगड याच्यामध्ये किती अंतर? अजिबात अंतर नव्हता. प्रतापगडाचं युद्ध झाल्यानंतर महाराज राजगडाकडे न जाता पन्हाळगडाला गेले होते. या कारणानं ती जी कपाळावरली जखम होती ही ताजी होती आणि ही फाजल खानला माहिती होती. आणि इथं बसलेल्या शिवा काशीदच्या कपाळावर ती खून नव्हती. यावरून त्यांनी सांगितलं हे नकली है. पण काय निष्ठा! महाराजांचा टोप असा पुढे ठेवला आणि शिवा काशीद म्हणाला, राज शेवटचा मुजरा, शेवटचा मुजरा. शिवा काशीद लढला, पडला, पण मरताना म्हणाला, राज शिवा नावी म्हणून नाही गेलो, शिवाजी राजा म्हणून मरत आहे. राज शिवाजी राजा म्हणून मरत आहे. अशी माणसं या महाराष्ट्राच्या भूमीत जन्माला आली आणि हा महाराष्ट्र घडला. कणखर देशा, राकड देशा, पवित्र देशा, प्रणाम घ्यावा माझा हा श्री महाराष्ट्र देशा. म्हणून देव महाराष्ट्रात, संत महाराष्ट्रात, देवाचं नाव घेणारी ही महाराष्ट्रात, असा आपला महाराष्ट्र आहे. कसा आहे महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. महाराष्ट्र माझा, जय जय महाराष्ट्र माझा, जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा.
मुनींचा. भगवा ध्वज खांद्यावरती घेऊन निघालेल्या पांडुरंगाला भेटायला निघालेल्या माझ्या वारकऱ्यांचा, ऋषी मुनींचा, देवाचा, राष्ट्रपुरुषांचा, आदर्श मातांचा. भीतीन आम्हा तुझी मुळी गडगडणाऱ्या नभा, आसमानीच्या सुलतानीला जबाब देती जिव्हा. सह्याद्रीचा शिव गर्जतो, सिंह गर्जतो, शिव शंभू राजा. दरी दरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा. जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. खरं तर म्हणावंसं वाटतं, पाठीमाग एक क्लिप व्हायरल झाली होती. बाबा काय डोंगर, काय झाडी, काय हॉटेल, एकदम ओके. पण तो खरं ओके काय आहे तुम्हाला सांगू, जे आपल्या महाराष्ट्रात आहे ते भारताच्या इतर प्रांतामध्ये नाही. काय आहे, अरे जगाचा मालक भगवान परमात्मा पांडुरंग महाराष्ट्रात एक, माऊलीची ज्ञानेश्वरी महाराष्ट्रात दोन, माऊलीची समाधी महाराष्ट्रात तीन, जगद्गुरु श्रीमंत तुकोबरायाचा गाथा महाराष्ट्रात चार, तुकोबरायाचं सदैव वैकुंठ गमन महाराष्ट्रातून पाच, छत्रपतीच्या पदस्पर्शानं पावन झालेली भूमी महाराष्ट्र, धर्मासाठी प्राण अर्पण करणाऱ्या शंभूराजाची भूमी महाराष्ट्र, हिमालयाच्या मदतीला धावून जाणारा सह्याद्री महाराष्ट्रात, आणि देशावर संकट येऊ द्या देशाच्या मदतीला धावून जाणारा पहिला प्रांत महाराष्ट्र आहे. म्हणून खरं म्हणायला पाहिजे, काय माझा महाराष्ट्र, काय माझ्या महाराष्ट्राच्या वारकरी संप्रदायाची परंपरा, काय माझ्या छत्रपतींचा इतिहास, काय माझं मराठवाडा, काय माझा छत्रपती संभाजीनगर जिल्हा, काय संताची भूमी सावखेडा, काय ऋषी भगवंताचं प्रत्यक्ष अधिष्ठान असणारं गाव, काय आमच्या आज राजूभाऊचा वाढदिवस, काय बाबांची उपस्थिती, काय तुमची उपस्थिती, आणि काय आज माझा कार्यक्रम एकदम ओके. खरं हे ओके आहे. म्हणून काळ्या छातीवरी कोरली, काळ्या छातीवरी कोरली अभिमानाची लेणी, फुलादी मनगटे खेळली खेळ जीवघेणी. दारिद्र्याच्या उन्हात शिजला, जळाच्या घामान भिजला, देश गौरवासाठी झिजला, साठी भिजला, साठी भिजला. दिल्लीचे हे तट राखितो महाराष्ट्र माझा. जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. अशा रीतीनं बाळाचं नाव शिवाजी ठेवलं आणि महाराष्ट्राला जाणता राजा मिळाला. अशा छत्रपती शिवाजी महाराजांना शाहिराचा मानाचा मुजरा. ज्या भूमीत आपण आहोत ही मराठवाड्याची भूमी आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्हा आहे, तालुका गंगापूर आहे, आणि मराठवाड्यावर वैयक्तिक माझं जास्त प्रेम आहे. त्यातल्या त्यात गंगापूर तालुक्यावर अति आहे. याचं कारण आहे, सासरवाडी गंगापूर तालुका आहे, काटे पिंपळगाव, त्यांचं आडनाव खूप सुंदर आहे, धोत्रे.
सगळे पॅन्ट घालतात पण आडनाव धोत्रे असो. म्हणून महाराष्ट्रात तुम्ही आम्ही जन्माला आलो आणि हा महाराष्ट्र फुलला वाढला. म्हणून महाराष्ट्रात येताना एक गोष्ट खरी आहे, बाकीच्या भाषा आत्ताच्या आहेत पण मराठी भाषा हजारो वर्षापूर्वीची भाषा आहे. मी सांगत नाही, माऊली म्हणतात माझा मराठाची बोल कौतुके पै अमृता ही पैदा जिंके ऐशी अक्षरे रसिके मिळविणी ये मराठीची ये नगरी. मराठी भाषा, मराठी माणूस, मराठी संस्कृती आणि महाराष्ट्र. म्हणून एक गोष्ट मान्य केलीच पाहिजे, महाराष्ट्रात येणाऱ्यांना आधी मराठीचाच सन्मान करावा लागेल. आणि महाराष्ट्रातल्या येताना इथं जर तुम्ही मराठीवरती जर आपला उदरनिर्वाह करत असाल तर तुम्हाला मराठी आलीच पाहिजे. हे मी सांगत नाही, त्याला उत्तर आहे. कशी आहे मराठी भाषा? अवनीत हिंदवी राष्ट्र, अवनीत हिंदवी राष्ट्र त्याचे उत्कृष्ट महावैशिष्ट्य. म्हणून महाराष्ट्र राज्य म्हणते, म्हणून महाराष्ट्र राज्य म्हणते. सर्व देशाची मराठी, सर्व देशाचे मराठी. नांदवी तीच माय मराठी हो जी, नांदवी तीच माय मराठी हो जी, नांदवी तीच माय मराठी हो जी रे जी रे जी. शिवबाच्या शौर्याच्या कथा, शिवबाच्या शौर्याच्या कथा सांगू किती आता. एक कथा जणू भिजली, एक कथा जणू भिजली. शिवबाच्या शौर्यानं सजली, शिवबाच्या शौर्यानं सजली. रक्तानं धरणी माय भिजली हो जी, रक्तानं धरणी माय भिजली हो जी, रक्तानं धरणी माय भिजली हो जी रे जी रे जी. अशा छत्रपती शिवाजी महाराजाला शाहिराचा मानाचा मुजरा. महाराष्ट्रात नगर जिल्ह्यात, महाराष्ट्रात नगर जिल्ह्यात भातकुड गाव आमुचे गाव, भातकुड गाव आमुचे गाव, भातकुड गाव आमुचे गाव, भातकुड गाव आमुचे गाव. भातकुड गावला तालुका शेवगाव, भातकुड गावला तालुका शेवगाव, भातकुड गावला तालुका शेवगाव, भातकुड गावला तालुका शेवगाव. पोवाडा गातो कल्याण राव हो जी की, पोवाडा गातो कल्याण राव हो जी, पोवाडा गातो कल्याण राव हो जी रे जी रे जी. वैकुंठ भूमीवरी प्रवरीच्या तिरी असे देवगडी दत्त मंदिर यावे पाहण्यात, दत्त मंदिर यावे पाहण्यात. गुरु भास्कर गिरी आशीर्वादा, गुरु भास्कर गिरी आशीर्वाद. शाहीर कल्याण पवन गाणार हो जी, शाहीर कल्याण पवन गाणार हो जी, शाहीर कल्याण पवन गाणार हो जी रे जी रे जी. शिवनेरी पायना बाजिता हलवी बाळाला, हलवी बाळा